काही ठळक घडामोडी। पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध आहे। याद्वारे विविध प्रकारच्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले। गोव्यात इंडिया एनर्जी वीक 2024च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं भारताचं लक्ष्य आहे। पुनर्वापर हा भारतीयांच्या जीवनशैलीत तसंच ऊर्जा क्षेत्रात अंतर्भूत असल्याचं त्यांनी सांगितलं। जगभरातल्या 15 देशांचे ऊर्जा मंत्री यात सहभागी झाले आहेत। प्रधानमंत्र्यांनी आज गोव्यात ONGCच्या एकीकृत समुद्री जीवरक्षक केंद्राचंही उद्घाटन केलं। आगामी जनगणनेपर्यंत देशातल्या साक्षरतेचं प्रमाण 100%वर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आज म्हणाले। नवी दिल्लीत उल्हास मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। देशातल्या सुमारे 20% शाळाबाह्य जनतेला अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल अर्थात उल्हास योजनेअंतर्गत स्थानिक भाषेतून शिक्षण देऊन साक्षर करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे, असं त्यांनी सांगितलं। सुधारित हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून राज्यात 6000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं केली जाणार आहेत। सिमेंट काँक्रीटच्या या रस्त्यांसाठी 28,500 कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाईल। यात राज्य सरकारचा सहभाग 30% आणि उद्योजक म्हणून MIDCचा सहभाग 70% असेल। मध्य प्रदेशमध्ये बैरागड गावात आज एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे या परिसरातल्या अनेक घरांनी पेट घेतला। या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले। मदत आणि बचाव कार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे। विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांच्या लाभार्थ्यांची संख्या 7 कोटींपेक्षा अधिक झाली आहे। देशभरातल्या गावागावात आणि शहरात 2.25 लाखांहून अधिक शिबिरं झाली। 51 लाखांहून अधिक नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरित झाली असून 3.25 कोटींहून अधिक कार्ड तयार झाली आहेत। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 455 अंकांची वाढ झाली आणि तो 72,186 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 158 अंकांची वाढ नोंदवत 21,929 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।